अंबाजोगाई शहरात मंगळवार दिनांक 7 मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा कृषी महाविद्यालयाच्या 48 एकरवरील विस्तीर्ण अशा प्रांगणात होणार आहे। या ठिकाणी मंडप उभारणीच्या कामानं वेग घेतला आहे। भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर आणि विराट सभा होत असल्यानं जिल्हाभरातून महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे प्रथमच अंबाजोगाई येथे येत असल्यानं त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे। जवळपास 6 हेलिपॅड्स याच ठिकाणी उभारले जात आहेत। तसंच मंडप उभारणीच्या कामावर आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, कार्यकारी अभियंता गुरुलिंगेश्वर स्वामी, उपअभियंता गोविंद मुंडे, प्रसिद्ध ठेकेदार प्रदीप ठोंबरे, विलासभाऊ थोरात व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेगण लक्ष ठेवून आहेत। 300 बाय 600 फूट आकाराचा वॉटरप्रूफ मंडप उभारला जातो आहे। जवळपास 40,000 आसन क्षमता त्या ठिकाणी असणार आहे। त्यासोबतच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी महायुतीच्या वतीनं जोरदार तयारी सुरू आहे। मंडप उभारणीचं काम राष्ट्रीय स्तरावरील कंपनीकडे देण्यात आल्याचं समजत आहे। याचा आढावा वार्ता प्रतिनिधीनं घेतलेला आहे। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। नमस्कार, वार्ता YouTube न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण आज कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण अशा पटांगणावर उभे आहोत। या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची अंबाजोगाई येथे जाहीर सभा आयोजित केलेली आहे। बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होत आहे। अंबाजोगाई शहराच्या इतिहासामध्ये देशाच्या पंतप्रधानाची सभा होत असल्यानं या सभेकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। यापूर्वी कधीही पंतप्रधानांची सभा अंबाजोगाईत झालेली नाही, परंतु या ठिकाणी देशाचे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्णजी अडवाणी यांची 2009 साली लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही सभा पार पडलेली होती। परंतु या ठिकाणी अंबाजोगाई या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असल्यानं या सभेकडे लक्ष लागलेलं आहे। या मंडप उभारणीचं काम या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुरुलिंगेश्वर स्वामी, उपअभियंता गोविंद मुंडे, तसंच या ठिकाणचे सर्व शाखा अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता हे सर्व या कामामध्ये स्वतःला झोकून देत आहेत। मंडप उभारणीचं काम या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 40,000 लोकक्षमता असलेलं या ठिकाणी मंडप उभारणीचं काम सुरू आहे। जवळपास 300 बाय 600 असा फुटाचा हा मंडप या ठिकाणी उभारण्यात येतो आहे। अंबाजोगाईच्या इतिहासातील ऐतिहासिक सभा होत असल्यानं या सभेकडं अवघ्या जिल्ह्याचं लक्ष आहे। तसंच या कामावर या ठिकाणच्या आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यासाठी विशेष अशी काम करणारी यंत्रणा या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। ही सभा अधिक यशस्वी झाली पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत आणि यासाठी भारतीय जनता पक्ष असेल, महायुतीचे सर्व घटक पक्ष असतील, हे सर्व यासाठी झोकून देऊन काम करत आहेत। मंडप उभारणीचं काम जोरदार या ठिकाणी सुरू आहे। वार्ता YouTube न्यूज करता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड।